हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गणपत गायकवाडांवर कारवाईसाठी शिंदेंचे 7 मंत्री मैदानात। मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे, शिंदेंच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे कारवाईची मागणी। गणपत गायकवाडांच्या गोळीबाराची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। महायुतीच्या समन्वयाच्या बैठका नियमितपणे होणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। भाजप आमदाराचेच मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप, तरी कारवाई का नाही? ठाकरे गटाचा भाजपला सवाल। मुलुंडचा पोपट कुठे गेला म्हणत सोमय्यांची मिमिक्री। गुंडांच्या भेटीगाठींवरून विरोधकांचं टीकास्त्र, गुंड हेमंत दाभेकरकडून श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर सिमी संघटनेसोबत संशयाचा आरोप असलेला आसिफ दाडी अजित पवारांच्या भेटीला। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकरला सोबत आणणं भोवलं। शिंदे गटाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी। राज्यात सध्या खंडण्या आणि धमक्या हाच एक कलमी कार्यक्रम। सरकारी कंत्राटदारांचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र, गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी हेच माझं म्हणणं होतं। अजित पवारांकडून ट्विट करत स्पष्टीकरण, तर नाटकीबाज लोकांना महत्त्व देत नाही असंही केलं वक्तव्य। काहींना धडचा मा करण्याची सवय, अशा नाटकीबाजांना महत्त्व देत नाही अजित पवारांचा आव्हाडांवर निशाणा, तर किंमत देत नाही मग खुलासा कशाला करता? तुमच्या मनातला तोंडात आला आव्हाडांचं प्रत्युत्तर। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळाला म्हणून प्रश्न करतात, जरांगे पाटलांची नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका। प्रकाश शेंडेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा, 2 दिवसात नव्या पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची माहिती। उद्धव ठाकरेंचा वंदे भारत रेल्वेने प्रवास, कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे वंदे भारतने मुंबईकडे रवाना। पुण्यात लवकरच अंडरग्राऊंड मेट्रो धावणार, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रोची चाचपणी, 3.64 किलोमीटर मार्गावर अंडरग्राऊंड मेट्रोची चाचणी। बाळची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ, राज्यातील निवासी डॉक्टरांचा 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संप, रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार, मार्चची माहिती। अब की बार 400 पार, मोदींचा संसदेत नारा, एनडीए 400 तर भाजप 370 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसकडून एकाच प्रोडक्टला वारंवार लॉन्च करण्याचा प्रयत्न, त्यामुळे काँग्रेसवर कुलूप लावण्याची वेळ, नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।